नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा आपल्या इंग्रजी भाषेच्या पुस्तकातील वी कॅन रीड अँड राईट फर्स्ट हा भाग आपण घेत आहोत आणि या ठिकाणी AEIOU या 5 स्वरांच्या उच्चारावर आधारित 2-2, 3-3, 4-4 अक्षरी शब्द यांचं वाचन आपण घेणार आहोत. रीड दी वर्ड्स लाऊड अँड राईट देम इन युअर नोटबुक. खालील शब्द मोठ्याने वाचा आणि तुमच्या वहीत लिहा. आपण पहिल्यांदा वाचून घेऊ, मग तुम्ही तुमची रायटिंगची ॲक्टिव्हिटी करणारच आहात. चला आपण बघूया पहिल्यांदा वर्ड्स विथ साऊंड ॲ हॅव्हिंग ए इनसाइड दॅम. ए असल्यावर सुद्धा त्यांचा उच्चार ॲ सारखा असणार आहे. चला वाचा माझ्यासोबत. ॲम, ॲन, ॲट, कॅप, टॅप. ए आहे यांच्यामध्ये, पण त्याचं प्रनाऊन्सिएशन ॲ करायचं आहे. आता बघूया आपण ई आहे वर्ड्समध्ये, पण त्याचं प्रनाऊन्सिएशन ए सारखं. पेट, नेट, बेड, एंड, बेंड. आता पुढील आय. ह्या शब्दांमध्ये आय आहे, पण त्याचा उच्चार असणार आहे ई सारखा. इन, इट, बिट, फिट, टिप. आता पुढलं ओ हा वॉवेल, पण त्याचा साऊंड असणार आहे ऑ सारखा. ऑन, ऑफ, नॉट, पॉप, टॉप. आणि पुढे यू आहे, पण यूचा साऊंड आहे अ सारखा. मग त्यामध्ये अप, कप, पप, टब, फन हे शब्द असतील आणि त्यांच्या तुमच्या माहितीसाठी मी अजून एक्स्ट्रा घेतलेले आहेत, पण आपण आता पहिल्यांदा त्यांचं वाचन करून घेऊ. आता बघा आपलं पहिलं वाक्य. अ कॅट, अ फॅट कॅट ऑन अ मॅट. पुढे बघूया. अ पेन, अ टिन अँड अ टिन इन अ बिन. आता ई. 10 men अँड अ पेन. पुढे बघा. अ डॉट ऑन अ पॉट. आणि पुढलं अ कब इन अ टब. कब म्हणजे वाघाचं पिल्लू, वाघाच्या बछड्याला कब हा शब्द असतो इंग्रजीमध्ये. आणि आता या अनुषंगाने तुमच्यासाठी एक्स्ट्रा शब्द लिहिलेले आहेत, त्यांचं पण आपण वाचन करून घेऊया. तुम्ही माझ्यासोबत फक्त वाचन करणार आहात. ओके. चला आता बघा. ॲवरून शब्द. ए असणार आहे व्हॉवेल, पण त्यांचा साऊंड असणार आहे ॲचा. बघा पुढलं. रॅन, सॅट, बॅट, मॅट, डॅट, व्हॅट, फॅट, मॅप, टॅप, टॅब. आता ई असणार आहे, पण त्यांचा साऊंड ए सारखा. ओके. पेन, हेन, देन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऐ लिहिले गेलं होतं, फक्त त्याला ए म्हणायचं आहे. पेन, हेन, देन, व्हॅन, लेंट, मेंट, सेंट, टेन, मेन, लेट. आता आय, पण त्याचं साऊंड ई. किड, लीड, विन, टिन, पिन, बिग, पिक, डिक, विट, सिप. आता ओ असणार आहे, पण त्याचा साऊंड ऑ सारखा. वाचायचा आहे. मॉब, रॉड, पॉड, लॉग, डॉग, रॉट, नॉट, हॉट, लॉट, पॉट. आणि आता यू असणार आहे, पण त्याचा साऊंड आपल्याला करायचा आहे अ सारखा. यामध्ये अमरेला पण घेतलं असतं आपण, ते पण अलाउड आहे, पण अमरेला ही तुमच्यासाठी मोठी स्पेलिंग होऊन जाईल, पण आपण हरकत नाही. तुम्ही अमरेला हे पण लक्षात ठेवा, कारण त्याच्यामध्ये यू जरी असतं तरी त्याला आपण उमरेला असं म्हणत नाही, त्याला आपण अमरेला म्हणतो. मग काही असे वर्ड्स की त्यांच्यामध्ये यू हे व्हॉवेल येतं, पण त्याचा उच्चार मात्र आपण अ सारखा करतो. आपण वाचूया ते. मग, सन, बस, हट, गम, कट, बट, मड, डक, गन. तर असे काही शब्द आपण घेतलेले आहेत. तुम्ही यांच्या वाचनाचा सराव सुरू ठेवा आणि यावरून इंग्लिशमधील सेंटेन्सेस मात्र वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.